जावई बापू हे बरं आहे बरं का तुमचं. काय अहो पैसेच मागायचे होते तर सरळ सरळ मला मागायचे ना. पोरील पुढे घालायची काय गरज होती माझ्या. अहो पण चांगल्या कामासाठी मागायला विचारलं होतं. अहो मला सांगा माझं चांगलं झालं तिचं चांगलं होणार आहे ते तुमचेच आहे ना. का लग्न करून दिलं म्हणजे सगळं संपलं. अहो तेच मी सांगतोय तुम्हाला. लग्न करून देणं पण काय सोपं नाही. तुम्हाला पोरं बाळ झाली ना मग कळेल काय असते लग्न करणं. आता सासरी जर ती आली डिलिव्हरी करणार नाही का तुम्ही. अहो ते सगळं सांगतोय ना मी तुम्हाला. लग्नात एवढा खर्च केला पोरीसाठी आम्ही काय कमी पडून दिलं लग्नात सांगा बरं तुम्ही. मग उद्या जर व्यवसाय चांगला झाला 4 वाटेल जास्त झाले तर तुम्हाला पैसे माघार देणार आहे. आम्ही काय उसनी म्हणून मागाय आलोय. अहो पण काय करायचंय तुमच्या जीवावर करा ना. का तुमच्यात हिंमत नाही तेवढी आम्हाला पैसे मागता इथं. अहो आम्ही गरीब माणसं काय करायचं इथं. शेळ्याच्या लेंड्या गोळा करतोय म्हशीच्या दारा काढतोय दूध काढतोय शेणकूर करतोय. ते करून आम्ही पैसा जमवतोय आणि तुम्ही आम्हालाच मागाय आले वय. सासूबाई सासऱ्यांना सांगा. अहो जावई काय त्यांना सांगायचं. त्यांची फडफड आहे त्यांचं तेवढं करतात म्हणून त्यांना ती तळतळ वाटत. तुम्ही तुमचं 2 रुपये मागं टाकून ठेवायचे ना. ऐन टायमाला अहो, कुठून मी द्यायचे काय पैसे. म्हणलो माझ्याकडे 2-3 लाख आहेत 5-7 लाख रुपये तुम्ही द्या. एखादं उभं राहिलं हॉटेल तर चांगलं होईल की. अहो पण 2-3 लाख आहे ना तेवढ्याच व्यवसाय चालू करा ना. लहान धंदा मोठा करायचा असतो. आता नोकरीवाल्या माणसाने जर एखादी टपरी टाकली कसं वाटन ती. थोडं व्यवस्थित असावं एखादं तरी. मम्मी पप्पा ते कधीच्या काळी काहीतरी मागतात माझ्यासाठी किती द्या. अगं कधीच्या काळी म्हणजे तुम्हाला माझा आता आलं संसार मोडायला लागलाय. 2-3 लाख रुपये आम्ही बघतो. 1 लाख तिचं सोनं येईल. बाकीचे 5-6 लाख रुपये तुम्ही मदत करा राव. घ्या आता सोनं मोडणार आहे ना तिचं. ते आम्हीच केलंय ना लग्नात. अहो, तीच मदत मोडणार समजा. नाही म्हणलं मी, गाण ठेवायचं म्हणतोय मी गाण का ठेवणं व्हायला, पण ते आमचंच झालं ना. आता आम्हीच घातलेलं आहे त्याला लग्नात. आणि आहे ना तुमचीच झाली ना पोरगी तुमचीच ठेवा. मला नोकरी इकडं मी जातो तिकडे तुर्कस्तानला युरोप मध्ये नोकरी माझी. ती कुठं भेटन मला नोकरी. पण ती तवर सांभाळा मग तिला. नाही नाही हे बरं आहे तुमचं. म्हणजे आता उघड उघड धमकी द्यायला लागले काय तुम्ही आम्हाला. धमकी काय आली. नाही बरं आहे तुमचं. म्हणजे पोरगी सोडून जातो आहे ना. म्हणजे अहो मला नोकरी लागली तिला सांभाळू कुठं मी तिथं दुसऱ्या देशात. मग पोरगी सांभाळता येत नाही तर सांगायचं ना मग आधी आम्हाला. नसती दिली तुम्हाला. तुम्ही एक काम करा आता तिला ठेवा मी माझी सोय करतो. नाही नाही ती तुम्हाला दिली नाही एकदा पोरगी. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. सासरे आणि सासू तुम्ही असं केलंय लग्न करून दिलं म्हणजे सगळं तुम्ही हातवर केलं सगळे तुमचे. हातवरचा नाही आवा. मी खेडेगावात राहतो तुम्हाला चांगलं माहिती. पोरगी दिल्या घरी मरू जगू तिथंच असती. खेडेगावात जरी राहत असले ना पुरीचा बी काहीतरी घरात असतं. पोरगी दिली म्हणजे सगळं जबाबदारी नाही संपत. तिचा अर्धा हिस्सा असतो. ऐक का अर्धा हिस्सा म्हणजे तुम्ही काय हिस्सा घ्यायला आले काय पोरी. हिस्सा घ्यायला नाही आधी गोडी गोडीत पैसे मागत होतो. तू माझ्या बाजू तुला माझ्यावर यायची का राहायची का माझ्यावर. तुम्ही यायचं काय मला गण्या, तुमच्यासोबतच. इकडे झालं ना आता? हे करायचं तू हिला हिस्सा द्यायचा ना. आमच्या पोराचं काय करायचं इकडे ये भाऊ. हा काय याचा काय करायचं आम्ही. करा तुम्ही- का नाही काय नाही बघा काय कामाला आहे, त्याला काय काय अजून लहान आहे तिथं हाय त्याच्या वाट्याला अजून. आता आमचं माग एकच मेव नाही मला मी बी त्याला बघन. फक्त मला आत्ता गरज आहे ना. नाही नाही तुम्हाला